श्री साईं बाबा के दर्शन के लिए दुनिया भर से लाखों साईं भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं। लगभग साल में जो है 2 करोड़ से ज़्यादा साईं भक्त यहाँ शिरडी में दर्शन के लिए आते हैं। इसके अलावा पूरी दुनिया भर में साईं बाबा के हज़ारों मंदिर हैं। उस मंदिर में भी साईं भक्त बड़े श्रद्धापूर्वक जो बाबा की आरती करते हैं, प्रार्थना करते हैं और पूजा करते हैं। वाराणसी में जो घटना घड़ी है वो निश्चितच दुखद है। इसका जो है हमें श्री साईं बाबा संस्थान और इस शिरडी परिसर के जो लोग जो है उन्होंने भी उसको दुख जताया है और देश भर से और विदेश से भी हमें बहुत कॉल आए हैं और मेल भी आए हैं। उन्होंने भी ये जो घटना घड़ी है उसके ऊपर चिंता व्यक्त किया है। श्री साईं बाबा मंदिर जो है सुबह 4:30 बजे खुलता है। 5 बजे जो है 5:15 बजे काकड़ आरती होती है। उसके बाद अभंग स्नान होता है और 6:15 बजे जो है वो बाबा की शिरडी माझे पंढरपुर ये आरती होती है। दोपहर 12 बजे एक आरती होती है, शाम को 6 बजे आरती होती है और 10 बजे आरती होती है। यानी दिन भर में जो है वो 4 आरतियाँ होती है। इसके अलावा हर एकादशी में कीर्तन होता है। श्री साईं बाबा ने अपने कालावधि में जो है रामनवमी का उत्सव शुरू किया था। गुरु पूर्णिमा उत्सव भी जो है यहाँ बड़े धूमधाम से मनाया जाता है। अभी दशहरा का उत्सव जो है वो भी संस्थान में अच्छी तरह से मनाया जाता है। दीपावली का उत्सव 31 दिसंबर सब उत्सव जो है वो साल भर में जो है बड़े धूमधाम से मनाया जाता है और लाखों श्रद्धालु जो है यहाँ बाबा के दर्शन के लिए आते हैं। यहाँ जो श्रद्धालु बाबा के दर्शन के लिए आते हैं वो डोनेशन के साथ साथ में कोई चिट्ठियाँ भी वो डोनेशन काउंटर में डालती है। वो चिट्ठी जब हम पढ़ते हैं तो हमारे आँखों में जो है वो पानी आता है। घर का जो बच्चा जो है वो मम्मी को जैसा वो हट्टा करता है, आग्रह करता है, वैसे ही बाबा के भक्त जो बाबा को आग्रह करते हैं, हट्टा करते हैं, बाबा ऐसा होना वैसा होना। तो फैमिली मेंबर जो है घर का सबका लाडला फैमिली मेंबर जो है वो बाबा को देखते हैं। तो ऐसे समर्पित भाव से सब भक्त जो है बाबा की भक्ति करती है। तो ये वाराणसी में जो घटना घडी है वो सबको बड़ा दुःख हुआ है। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटीच्या वर भाविक जे आहेत ते शिर्डी येथेच दर्शनासाठी येतात। जगभरामध्ये साईबाबांची जी आहेत हजारो मंदिरं झालेली आहेत आणि या मंदिरामध्ये जगभरातील कोट्यावधी भाविक जे आहेत दररोज बाबांचे दर्शन घेतात आणि मोठ्या निष्ठेने जे आहे ते पूजा अर्चा करत असतात। वाराणसी येथे जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळं जगभरातील कोट्यवधी भाविकांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावलेल्या आहेत। साई संस्थान आणि शिर्डी परिसर जो आहे या परिसरातील भाविकांच्या भावना सुद्धा तीव्र आहेत आणि त्यांनी सुद्धा या घटनेबद्दल तीव्र दुःख जे आहे ते व्यक्त केलेले आहे। श्री साईबाबा संस्थान जे आहे संस्थानमध्ये मंदिर जे बाबांचं मंदिर सकाळी 4:30 वाजता उघडलं जातं। 5:15 वाजता काकड आरती होती आणि अभंग स्नान झाल्यानंतर 6:15 वाजता जे आहे ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरती होती। त्याचनंतर दुपारी 12 वाजता आरती होती, संध्याकाळी 6 वाजता आरती होती आणि रात्री 10 वाजता आरती होती। अशा दिवसभरामध्ये 4 आरती होतात आणि सकाळी 6:15 ते रात्री 10 वाजेपर्यंत जे आहे ते या ठिकाणी दर्शन चालू असतं। साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत जे भक्तांनी जे डोनेशन या ठिकाणी दिलेलं असतं या डोनेशनचा चांगल्या रीतीने वापर कसा होईल असा प्रयत्न संस्थांचा नेहमीच असतो। बाबांनी जे अन्नदान, दवादान आणि शिक्षण देण्याचं जे कार्य केलं ते कार्य जे आहे श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे। साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल 550 बेडचं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी दररोजची ओपीडी जी आहे 1,500च्या वर ओपीडी दररोजची असते आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही फक्त 10 रुपयाचा केस पेपर म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी केस पेपर घेतो आणि त्याची सर्व ट्रीटमेंट जी आहे त्यामध्ये त्याचं ऑपरेशन जरी असेल तर ते ऑपरेशन सुद्धा जे आहे ते 10 रुपयामध्ये करतो। साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल दोन्ही मिळून जे आहे वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चॅरिटी जी आहे ती संस्थेच्या माध्यमातून केली जाते।
सोबतच आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय या ठिकाणी आहे. तिथे सुद्धा जे आहे ते दररोज जवळपास 45 ते 50 हजार साई भक्त जे आहे ते प्रसादाचा लाभ घेतात. संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे 267 रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत 5,500 पेक्षा जास्त मुलं जे आहेत ते शिक्षण घेत आहेत. मागच्या वर्षी जे आहे ते 110 कोटी रुपये खर्च करून जे आहे नवीन दर्शन लाईन बनवलेली आहे. या दर्शन लाईनमध्ये 10 हॉल आहेत, त्या 12 हॉल आहेत आणि या 12 हॉलमध्ये प्रत्येक हॉलमध्ये 1000 याप्रमाणे 12,000 साई भक्त एकाच वेळेस ॲडजस्ट होतात. आणि पुढं मागं जाण्या येण्याचा रस्ता मिळून 20,000 साई भक्त जे आहेत या ठिकाणी दर्शन लाईनमध्ये ॲडजस्ट होतात. त्यांची त्या ठिकाणी चहाची व्यवस्था, कॉफीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, दुधाची व्यवस्था जी आहे ते मोफतपणे केली जाते. या ठिकाणी जो साई भक्त येतो त्यांच्या राहण्यासाठीची व्यवस्थासुद्धा जी आहे अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिली जाते. 2,500च्या वर भक्तनिवास खोल्या आहेत आणि 200च्या वर जो आहेत ते हॉल आहेत. असं जे मागच्या एक 2-3 महिन्यापूर्वी सोलापूरचे एक साई भक्त मॅडम आलेल्या होत्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेवानिवृत्तीची पेन्शन म्हणजे जे ग्रॅज्युटी मिळते ती आणि अंगावरील सर्व दागिने जे आहेत ते या ठिकाणी बाबांना अर्पण केलेले होते. त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी जे दान दिलं जातं या दानाचा उपयोग जो आहे तो चांगल्या रीतीने केला जातो. त्यामुळे भक्तांचा सुद्धा विश्वास जो या ठिकाणी जे डोनेशन दिलं जातं त्याचा वापर चांगल्या रीतीने होतो. आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थासुद्धा जी आहे या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक दान जे या ठिकाणी आलेलं असतं त्याचा उपयोग जो आहे तो काळजीपूर्वक केला जातो. वेळेस वाराणसीतील साई भक्तांनी मला फोन करून सांगितलं का अशी घटना घडलेली आहे, संस्थांनी यामध्ये कारवाई करावी. त्यांना मी ॲश्युअर केलं होतं की संस्थांच्या वतीने निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. त्याचसोबतच देशभरातून आणि बाहेरून सुद्धा मेल्स जे आहेत आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि या घटनेविषयी त्यांनी तीव्र निंदा व्यक्त केलेली आहे आणि संस्थांनी यामध्ये कारवाई करावी अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. जी घटना घडलेली आहे ती घटना निश्चितचपणे दुःखद अशी आहे. या संदर्भाने माननीय पालकमंत्री महोदय त्याचप्रमाणे राज्य शासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि आम्ही शासनाला विनंती केली आहे की आपल्या स्तरावरून सुद्धा जे ते उत्तर प्रदेश सरकारशी बोलावं आणि जी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे अशी घटना परत घडू नये या संदर्भाने कारवाई जी आहे ती त्यांच्या स्तरावर करावी म्हणून. नाही, जे वादग्रस्त विषय जे आहेत ते उपस्थित केले जातात त्या संदर्भाने त्यांच्या काही शंका असतील तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या शंकाचं निरसन करू. सोबतच जे आहे जे जाणीवपूर्वक जे आहेत बाबांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या विरुद्ध जे आहे ते कायदेशीर कारवाई जी आम्ही करणार आहे. साई द्वारकामाई टीवी शिरडी चैनल के इस वीडियो को अगर आप सभी साई भक्त पसंद करते हैं तो श्री साई बाबा प्रचार और प्रसार हेतु इसे लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिए।